नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मधील दवणेमाळा भागात लाकडी पॅलेट तयार करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग 26 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीत कंपनीची 3 गोदामे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ₹5 लाख किमतीच्या शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा बनाव खेड तालुक्यातील ट्रक चालकानेच केला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. संबंधित चालकाने आळेफाटा जिल्हा पुणे पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दिली होती. हा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. फिर्यादी ट्रक चालक यातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले असून त्याच्यासह खेड तालुक्यातील अन्य 4 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दीपक किसन कदम वयवर्ष 42 राहणार राजगुरुनगर वाडा तालुका खेड जिल्हा पुणे असे ट्रक चालकाचे नाव आहे. तर तेजस प्रकाश कहाणे वयवर्ष 21 राहणार रोहकल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, साईदास रघुनाथ गाडेकर वयवर्ष 27 राहणार रोहकल तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार अहिल्यानगर आणि नवनाथ दादाभाऊ शिंदे वयवर्ष 28 राहणार रोहकल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. त्यांनी मिळून ₹5,72,214 किमतीची शेतीची औषधे लंपास केली होती. ही घटना 31 जानेवारीला पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर माहुली घाटात घडली होती. ट्रक चालक दीपक कदम हा शेतीची औषधे भरलेली ट्रक घेऊन पुण्याहून नाशिकला जात अनोळखी व्यक्तींनी ट्रक अडवून गुंगीचे औषध देऊन ट्रक लुटल्याचा बनाव ट्रक चालक कदम आणि त्याच्या साथीदारांनी रचला होता. तर पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. चाकण MIDC मधील खराबवाडी येथील एका कंपनीत शिरून 6 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच एक मोटार लोखंडी रॉडने फोडण्यात आली. या प्रकरणी गौरव पटेल, विकास सोनकर, संदेश सोनकर, अजय पटेल, रोहित पटेल आणि हर्षद चौधरी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. सदरची घटना मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7च्या सुमारास खराबवाडी हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी कंपनीच्या वतीने अंकुर दिवाकर कुलकर्णी वयवर्ष 42 राहणार मोशी यांनी म्हाळुंगे MIDC पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंपनीतील ठेकेदाराशी संबंधित वादातून सदरची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खेड तालुक्यात दीर बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. चुलत वहिनी आंघोळ करत असताना दीर व्हिडिओ शूटिंग करायला आला. मात्र बहिणीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर दीराची विकृती समाजासमोर आली. शेलपिंपळ गावात सकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम चुलत दीराला ताब्यात घेतले आहे. विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत. उन्हाचा कडाका वाढला आहे. अशातच प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना आग लागल्याच्या घटना समोर येत आहेत. बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी चाकण येथील शिक्रापूर रस्त्यावर चाकण तालुका खेड या ठिकाणी जय हिंद हॉस्पिटल समोर PMPML बस पेटल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून आग विझवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच आता खेड तालुक्यात वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी येत आहेत. वनसंपदेबरोबरच वन्यजीव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील महाळुंगे, कुरोळी, निघोजे आणि मोई परिसरात भूजल पातळी खालावली आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. खेडच्या पूर्व भागात देखील अशीच स्थिती असून या भागात पाणी टंचाईच्या झळा लवकर जाणवणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि देशातील सुमारे 2.5 लाख ग्रामपंचायती ऑनलाईन होण्यासाठी ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड म्हणजेच BBNL मार्फत ग्रामपंचायतींना दिले गेलेले नेटवर्किंग सुविधा यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत पुराव्यानिशी तक्रार अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. शासन यात लक्ष घालत नसल्याने येत्या शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले जाणार आहे, अशी माहिती सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक आणि आदर्श सरपंच कुंडलिक कोहिनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. BNLच्या द्वारे त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा दिल्या गेल्या नाही, तर याच्या पाठीमागे नेमका अर्थ काय आम्ही समजायचं. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी सायबर सुरक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले आहे. सातकर गटाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होताना दिसते. उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 18 जागांसाठी 53 उमेदवारांचे एकूण 60 उमेदवार अर्ज शिल्लक राहिलेत. 18 जागांपैकी 3 जागा बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालंय. उर्वरित 15 जागांसाठी गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीची दुपारी 3 पर्यंतची मुदत आहे. मात्र यंदा खरेदी विक्री संघाच्या निवडणूक चुरशीनं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या देशभर खूपच चर्चेत आहे. अशीच एक मोनालिसा चाकणच्या चक्रेश्वर मंदिर परिसरात बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला दिसून आली. चाकणच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना गंध लावणाऱ्या आणि त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या या मोनालिसाचं कौतुक होत आहे. आप क्या करते हो? आपका नाम क्या है? खुशी खुशी. कहाँ से आप? इधर से हो. इधर से मतलब कहाँ से? कौन सा स्टेट? कौन सा? शिक्रापूर. हाँ? शिक्रापूर. शिक्रापूर वरून आले तुम्ही इथं? हा. काय मूळ गाव कोणतं आहे तुमचं? शिक्रापूरच आहे. शिक्रापूरच गाव आहे नाही का तुमचं? काय करता तुम्ही? गंध लावताय. गंध लावता. खेड तालुक्यात महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र शंकर महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी करत दर्शन घेतले. डाकिण्या भीमाशंकर या ठिकाणी राज्यातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी महाशिवरात्रीची शासकीय महापूजा मध्यरात्री 12 वाजता माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सपत्नीक करून पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. भीमाशंकर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. श्री चक्रेश्वर मंदिर चाकण या ठिकाणी महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भागात ठिकठिकाणी नागरिकांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. याबाबत चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या प्रमुखांनी काय सांगितलंय पाहूया. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण आणि पंचकृषी यांच्या वतीनं महाशिवरात्री पर्वानिमित्त श्री चक्रेश्वर महाराजांच्या भाविक दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी पहिल्या प्रथम ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागतही करतो, आभारही मानतो. म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून काल रात्री 10 वाजल्यापासून या ठिकाणी भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होती आणि ही गर्दीचं नियोजन करण्यासाठी पहिल्या प्रथम मी जर आभार कोणाचे मानेन तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, त्यांच्या अखत्यारीतील चाकण पोलीस स्टेशन या सर्वांनी फार मोठं सहकार्य केलं. काल रात्री बरोबर 10:30 वाजता पोलीस अधिकारी, ट्रस्टचे काही पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली आणि आज येणाऱ्या 2-2.5 लाख लोकांचं निदान मुख्यदर्शन तरी व्हावं या भावनेने काल रात्री 11 वाजताच गाभारा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अधीन राहून ट्रस्टच्या वतीने होणारा महाअभिषेकसुद्धा काल आम्ही केलं नाही आणि भगवंता मागं आम्ही क्षमा मागितली. आणि हे होत असताना काल रात्रीपासूनच या ठिकाणी आणि आजच्या जर गर्दीकडं लक्ष वेधलं तर मला असं खात्रीपूर्वक वाटतं की भीमाशंकर श्री क्षेत्र भीमाशंकर इतकीच गर्दी या ठिकाणी आहे असे मला खात्रीशीर रिपोर्ट मिळालेले. अधिकृत त्या एजन्सीचं मी जाहीर सांगू शकत नाही, पण या ठिकाणी पोलीस अधिकारीसुद्धा म्हणाले
की आम्हाला वाटलं नव्हतं एवढी, कारण आता तुम्ही पुणे नाशिक रस्त्यापासून जुन्या तर आत्तापर्यंत एवढी प्रचंड गर्दी आहे. आणि या गर्दीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो ना, अभिमान वाटतो या गावाचा, या चक्रेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्राचा, की भारताच्या उभ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी आलेले, विशेषतः माता भगिनींचा आणि तरुण मुलांचा आणि मुलांचा या ठिकाणी फार मोठा सहभाग आहे. आणि काल रात्रीपासून या ठिकाणी 10 वाजल्यापासून तर या क्षणापर्यंत अत्यंत शांततेने, अत्यंत गांभीर्याने आणि परमेश्वराशी लीन होऊन या ठिकाणी ही दर्शनाची चोख व्यवस्था, शक्यतो भक्तांची गैरसोय न होईल या भावनेने मंदिर देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ चाकण आणि चाकणच्या पंचकृषी यातील सर्व भाविक भक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली आहे. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळ असन, या ठिकाणी रामदास धनवटे मित्रमंडळ असन, प्रकाश भुजबळ मित्रमंडळ असन यांनी खिचडी वाटपाचा सुद्धा कार्यक्रम आज सकाळपासूनच केलेला आहे. याचाही लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतलेला आहे. आणि समोर असणाऱ्या जे काही भागीरथी विशेषतः तळ आहे, त्यातील जे काही मासे आहे, जलचर आहे, विशेषतः मासं आणि मासे आणि कासव यांचंसुद्धा आरोग्य चांगल्यातलं चांगलं राहावं याचीसुद्धा दक्षता मला वाटतं ट्रस्टने आणि सगळ्या गावकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि आज मला वाटतं संध्याकाळी खरं असतं हा निर्णय आम्ही रात्री 12:30 वाजेपर्यंत, काल रात्री जवळजवळ 50 कमांडोचं पथक या ठिकाणी रात्री 8 वाजता आलं, ते पहाटे 5 वाजेपर्यंत होतं. त्यांना रिलीव्ह करण्यासाठी दुसरं 50 कमांडोचं या ठिकाणी पथक आलं. आणि म्हणून म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून अत्यंत चोख अशी व्यवस्था या ठिकाणी पोलीस खात्याने केलेली. मग चाकण नगर परिषद असेल, MSC बोर्ड असेल आणि पोलीस ह्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत यांनी फार मोठं सहकार्य केलेली, त्यांचं मी आपल्या चॅनलच्या मार्फत मुद्दाम अभिनंदन करतो. या ठिकाणी काही महिला भगिनीसुद्धा पोलीस खात्यामार्फत आलेले आहे, त्यांनीसुद्धा भगिनींची जास्तीत जास्त दर्शनाची व्यवस्था व्हावी याची दक्षता घेतलेली आहे. परत एकदा ही जी परंपरा आहे चाकणची, मी चाकणची म्हणत नाही तर महाराष्ट्रातील ही जी परंपरा आहे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद देणारं हे श्रद्धास्थान आहे. संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुढे झालेली ही भूमी आणि चाकणचेच असणारे, आम्हाला अभिमान असणारे चाकणकर म्हणून संताजी महाराज जगनाडे यांची जन्मभूमी आहे. आणि म्हणून या सर्व भाविक भक्तांच्या आशीर्वादानं आणि संत सज्जनाच्या पुण्याईनं हे जे तीर्थक्षेत्र आहे अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही ट्रस्टी केवळ नाममात्र, हे काय कुणाला तरी ट्रस्टी करायचं असतं, पण याचं सर्व श्रेय चाकणच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व ग्रामस्थांना, बंधू भगिनींना जाते हे नम्रपणाने सांगतो. आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचं परत एकदा मी स्वागत करतो. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक उपक्रम यावर्षी सुरू झालेला आहे, त्यांचं मी विशेष त्या मुलांना धन्यवाद देतो. सह्याद्री अकादमी त्यांचे जवळजवळ 150 या ठिकाणी सेवकांनी आणि तरुण मुलं मुली महाविद्यालयात शिकणारे असतील, कदाचित उच्च महाविद्यालय असेल, सिनियर कॉलेजमध्ये शिकणारी आपण जर पाहिलं तर मी स्वतःचा अनुभव सांगतो. मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला मला सुद्धा त्यांनी म्हणजे कुठं चालले म्हणले, मी म्हणलं तुझं अभिनंदन, तू म्हणजे प्रामाणिक ड्युटी केलेली, म्हणजे अशा दक्षतेने काम करतात. या ठिकाणी आपल्याला सुद्धा आता ते थोडी जाणीव झालेली त्या ठिकाणी डोरवर आहे. आणि या ठिकाणचे जे पुजारी त्यांनीसुद्धा त्यांचं कुटुंब असेल त्यांनी रात्रीपासून चांगलं या ठिकाणी सहकार्य केलेले. शिवाजी विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त प्राचार्य देशमुख सर यांचा मी जाणूनपूर्वक चांगला उल्लेख करतो, त्यांचासुद्धा आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून परत एकदा आलेल्या सर्व आणि गंमत म्हणजे आज 97 वर्षात हा पदार्पण करीत आहे. आणि मला खात्री आहे बरं का, आणि मी परमेश्वराला प्रार्थना करते की आपण जे चॅनलचे प्रतिनिधी आणि आम्ही सर्वजण आपल्याला 100 वर्षाची ही परंपरा साजरी करण्याची संधी परमेश्वराने आपल्याला देव अशी सदिच्छा व्यक्त करतो. कारण 100ला फक्त 3 वर्ष कमी आता 3 वर्ष असे जातील. आणि म्हणून मला 100व्या वर्षी याच ठिकाणी तो आमच्या प्रत्येक सगळ्या ग्रामस्थांची आपण मुलाखत घ्यावी अशी श्री चक्रेश्वर चरणी प्रार्थना. शिवरात्रीचा मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे. त्याचा एक भाग म्हणून आज चाकण चक्रेश्वर मंदिराच्या भोवताली महाशिवरात्रीच्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीची या ठिकाणी यंत्रणा लावलेली आहे. दर्शनसुद्धा भाविक भक्त घेत आहेत. आणि सालाबादप्रमाणे आता जवळजवळ 22-23 वर्ष झाले. सालाबादप्रमाणे गेले 23 वर्ष या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी मंडळी, त्यामध्ये महिला भगिनी असतील, पुरुष बांधव असतील,
हे चाकण आणि चाकणच्या परिसरातले तालुक्यातील सर्व मंडळी यामध्ये भाग घेत असतात आणि शेव्याचा भाग म्हणून फराळाचं वाटप या ठिकाणी करत असतात. त्यामध्ये खिचडी, केळी, चहा, पाणी आणि आलेल्या भाविकांना बसून सावलीमध्ये आणि पाणी याचं सगळं नियोजन किंवा सेवा करण्याचं काम या ठिकाणी आमचे सर्व सहकारी करत असतात. हजारो लोकांचे फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो, त्याच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचा एक भाग म्हणून आज महाशिवरात्रीचं सकाळपासून अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये मंडळाच्या वतीने श्री रामदास आबा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिला भगिनी चक्रेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप असतो. तिथे सर्व महिला भगिनी आणि सगळे आम्ही खिचडी वाटप करताना सेवा करत असतो. धन्यवाद. महाशिवरात्रीनिमित्त वर्ष 10वे दरवर्षीप्रमाणे हे 10वं वर्ष आहे. चाकणचा चिंतामणी आणि बोलाई माता मित्रमंडळ हे माझ्या साथीला बरोबर असून मी आयोजन करतो खिचडी वाटपाचे. जवळजवळ माझे 4-4.5 टन टोटल मटेरियल असतं आणि कमीत कमी 50 ते 60 हजार लोक ह्या खिचडीचा लाभ घेतात. खेड तालुक्यातील ठिकठिकाणी महादेव मंदिरात भाविकांनी महाशिवरात्रीला मोठी गर्दी केली होती. काळूस तालुका खेड येथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिव आणि पार्वती लग्न सोहळा पार पडला. चाकणमध्ये देखील असाच दिमागदार शिव पार्वती विवाह सोहळा पार पडलाय. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील रामेश्वर मंदिर हे या परिसरातील सर्वात पुरातन असं हेमाडपंथी मंदिर आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी या मंदिराचं दगडात काम झालंय. या मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. तालुक्यातील याच सर्व धार्मिक कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात. मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. सगळ्यांनी बसून आपल्याला विनंती आहे. मोरेश्वरम सिद्धिदा खबर सुनाऊं जो खुशी रे बता. श्री हरिहरेश्वर देवस्थान हे अत्यंत खराबोडी येथील पौराणिक देवस्थान असून अत्यंत जुन्या पिढीतील अनेक लोकांच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी हे देवस्थान जागृत देवस्थान आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.